नमस्कार मित्रहो, आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये कोणते कोणते आणि किती दुष्काळ पडले याबद्दल माहिती पाहणार आहोत। भारतामध्ये ब्रिटिशांचं आगमन झालं आणि या ब्रिटिशांच्या आगमनामध्ये आपणा पूर्ण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एकूण 9 मोठी मोठी दुष्काळ जी आहेत ती पडलेली आहेत, ज्यामध्ये असंख्य लोकांचा मृत्यू झाला। आणि या दुष्काळा संदर्भामध्ये आपण प्रश्नपत्रिका पाहितल्या तर आपल्याला दिसेल की 1-2 प्रश्न दर 1-2 वर्षांनी आपल्याला विचारण्यात आलेले आहेत। म्हणून आजच्या लेक्चरमध्ये शेवटपर्यंत या पूर्ण 9 दुष्काळांचा आपण अभ्यास करणार आहोत। आपण जसा अभ्यास करणार आहोत तसं त्यावेळेस ब्रिटिशांनी सुद्धा ह्या दुष्काळाचा अभ्यास केला आणि त्यावर वेगवेगळ्या समित्या ज्या आहेत त्या नियुक्त केल्या, याबद्दलही आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला आत्तापर्यंतही सबस्क्राइब केलं नसेल तर खाली जे लाल रंगामध्ये सबस्क्राइबचं बटन दिलेलं आहे त्याला प्रेस करा आणि बेल आयकॉन जी आहे ती दाबून ठेवा, ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत येत राहील। लास्ट व्हिडिओ मी त्या ठिकाणी अभ्यासाच्या नियोजनाबद्दल टाकला होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला विज्ञान विषयाची तयारी कशी करायची याबद्दल थोडीसं उदाहरण दिलं होतं। जसा वेळ जाईल तसं मी तुम्हाला इतरही विषयाबद्दल माहिती जी आहे ती तुम्हाला सांगेन। ज्यांनी अजूनही अभ्यासाच्या नियोजनाचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी तो व्हिडिओ जो आहे तो अवश्य पहा, जेणेकरून आपलं टार्गेट काय आणि आपण करतोय काय याचं एक आकलन जे आहे ते आपल्या सर्वांना येईल। चला तर मग आपण सुरू करूया आपल्या लेक्चरला। विद्यार्थी मित्रो, आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पाहतो की 1757 पासून ते 1948 पर्यंत एकूण 9 मोठमोठी दुष्काळ जी आहे ती पडलेली आहे। या दुष्काळांमध्ये त्यामध्ये काही मोठी दुष्काळ होती तर काही कमी प्रमाणामध्ये असणारी दुष्काळे होती, पण दुष्काळ हा दुष्काळच असतो, मरणारा व्यक्ती हा भारतीय होता आणि त्यावेळेस हे ब्रिटिश साम्राज्य जे आहे ते भारतीयांच्या अंगावर त्या ठिकाणी बसलेलं होतं। म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासामधल्या दुष्काळांचा आपण पूर्ण अभ्यास करूया। लक्षात घ्या, भारतामध्ये मॅग्नेथिस नावाचा म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये मॅग्नेथिस नावाचा एक प्रवासी आला होता, जो ग्रीक प्रवासी होता। याने त्या ठिकाणी सांगितलं होतं, त्याचं पुस्तक एक इंडिका नावाचं, यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये कधीही दुष्काळ पडत नाही, भारतामध्ये कधीही दुष्काळ पडत नाही। आणि त्यानंतर मग दुष्काळ पडत गेला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये। मग याच्या पाठीमागे कारण काय? ब्रिटिशांचं जे साम्राज्यवादी विस्तारितवादी धोरण होतं त्यामध्ये भारतीयांची खूप लूट करण्यात आली आणि या लुटीच्या कारणास्तव पुढे चलून भारतामध्ये हे दुष्काळ जे आहे ते दमादमाने वाढत गेले। मग ज्या पद्धतीने लूट केली, जसे की दुहेरी शासन व्यवस्था आहे, रयतवारी आहे, महालवारी आहे, अशा वेगवेगळ्या पद्धती त्यांनी लावल्या होत्या, जाचक अटी त्यांनी लावल्या होत्या कराच्या। भारतीय लोकांची कसलीच कदर न करता त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, भारतीयांची लूट करायला सुरुवात केली। तर या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये लक्षात घ्या, पहिला दुष्काळ कधी पडला। तुम्ही जर माझा पहिला व्हिडिओ बघितला असेल भारतातील किंवा बंगाल प्रांतातील गव्हर्नर, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आधुनिक भारताच्या कालखंडामध्ये पहिला दुष्काळ पडला तो कार्टियरच्या कालखंडामध्ये। कार्टियर हा बंगाल प्रांताचा गव्हर्नर होता। 1769 ते 1770 या दरम्यान हा दुष्काळ पडला। हा दुष्काळ बिहार, त्यानंतर बंगाल आणि ओडिसा या 3 प्रांतामध्ये हा दुष्काळ पडला होता। लक्ष देण्याची गोष्ट ही आहे मित्रांनो की त्यावेळेस जो दुष्काळ पडला त्यामध्ये संपूर्ण भारतात म्हणजे या 3 प्रांताच्या एकूण लोकसंख्येपैकी 1/3 लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्यानंतर दुसरा दुष्काळ पडला तो 1837 ते 1839 लॉर्ड ऑकलंड याच्या कालखंडामध्ये। हा दुष्काळ प्रमुखतः उत्तर भारतामध्ये होता, ठीक आहे। उत्तर भारतामध्ये हा दुष्काळ जो आहे तो त्या ठिकाणी पसरला होता आणि त्या उत्तर भारतातील एकूण 8 लाख लोकांचा मृत्यू या दुष्काळामुळे झालेला आहे। त्यानंतर पुढे त्या ठिकाणी पाहूया आपण तिसऱ्या क्रमांकाला पडलेला दुष्काळ जो व्हाईसरॉयच्या कालखंडामध्ये पडला, कारण इथपर्यंत होते गव्हर्नर जनरल, हा होता बंगाल प्रांताचा फक्त गव्हर्नर। हा झाल्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल, ठीक आहे, भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड। त्यानंतर 1858च्या नंतर व्हाईसरॉय पद आणि या व्हाईसरॉयच्या कालखंडामध्ये काय झालं होतं, लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणून ओळखला जातो। त्याच्याच कालखंडामध्ये 1861 आणि 62 मध्ये उत्तर भारतामध्ये पुन्हा दुष्काळ पडला। हा दुष्काळ एवढा मोठा होता की त्यामध्ये लोकांची गणती जी आहे ती करण्यात आली नाही, म्हणून सरळ रिपोर्ट आहे की असंख्य लोकांचा मृत्यू झाला, ठीक आहे। त्यानंतर 1866 ते 67 दरम्यान भारतामध्ये सर जॉन लॉरेन्स नावाचा त्या ठिकाणी व्हाईसरॉय होता। याच्या कालखंडामध्ये 2 दुष्काळ पडले, लक्षात घ्या। 1866-67 मध्ये
ती ओडिसामध्ये दुष्काळ पडला, ठीक आहे, ओडिसामध्ये, ज्यामध्ये 10 लाख लोकांचा मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर 68-69च्या दरम्यान, ठीक आहे, 68-69च्या दरम्यान सर जॉन लॉरेन्सच्याच कालखंडामध्ये पुन्हा राजपुताना म्हणजेच राजस्थानचा भाग आणि बुंदेलखंड, ठीक आहे, या भागामध्ये काय झालेलं आहे, दुष्काळ पडला. आणि या भागामध्ये असंख्य लोकांचा मृत्यू हा त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर 6 नंबरला 1873-74 दरम्यान लॉर्ड नॉर्थब्रुक हा त्या ठिकाणी व्हाईसरॉय होता भारताचा. आणि याच्या कालखंडामध्ये बंगाल आणि बिहार इथे त्या ठिकाणी दुष्काळ पडला. उपाययोजना यांनी केल्या बरं का, लक्षात घ्या. लॉर्ड नॉर्थब्रुकने या भागामधला दुष्काळ निवारण्यासाठी जवळजवळ 65 लाखाचे तांदूळ आयात केली होती, ठीक आहे, 65 लाखाचे तांदूळ आयात केली होती ब्रह्मदेशामधून, ठीक आहे, ब्रह्मदेशातून 65 लाखाचे तांदूळ जे आहे ती आयात केली. आणि नंतर त्यावेळेस त्या ठिकाणी काय झालं तर एकूण 10 लाख लोकांचा पुन्हा मृत्यू झालेला आहे, ठीक आहे. म्हणजे उपाययोजना केल्या होत्या नॉर्थब्रुकने, 65 लाखाचे तांदूळ ब्रह्मदेशातून आयात केली होती, हे एक महत्वाची बाब. पण त्यावेळेस सुद्धा 10 लाख लोकांचा मृत्यू झाला होता, ठीक आहे. त्यानंतर बघा 1876 ते 77 दरम्यान लॉर्ड लिटन आला होता, आठवतंय, ज्यांनी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लावला होता, शस्त्रबंदी कायदा लागू केला होता, ठीक आहे. ICS परीक्षेची वयोमर्यादा 21 वरून 19 केली होती. तो लॉर्ड लिटन ज्यांनी दिल्ली दरबार भरवला, ठीक आहे, दिल्ली दरबार भरवला. आता दिल्ली दरबार म्हणजे बिर्याणी हाऊस नाहीये, नाही तर दिल्ली दरबार म्हणलं की बरेच जणांना वाटतं की बिर्याणी हाऊस आहे काय. तर लक्षात घ्या, दिल्ली दरबार काय तर भारतामधले सर्व छोटे मोठे राजे दिल्लीला बोलवणे आणि त्यांच्या समोर काहीतरी घोषणा करणे. मग हा दिल्ली दरबार पहिला कुणी भरवला होता, 1 जानेवारी 1877ला लॉर्ड लिटन याने भरवला होता, ज्याच्यामध्ये राणी व्हिक्टोरियाला केसरी हिंद म्हणजेच भारताची सम्राटनी हा किताब बहाल करण्यात आला होता. आता याच्या संदर्भामध्ये एक लक्षात राहून द्या की संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा दुष्काळ कधी पडला. पहिल्यांदाच असं झालं की लॉर्ड लिटनच्या कालखंडामध्ये संपूर्ण भारतात दुष्काळ पडला होता. म्हणूनच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी काय केलं होतं, भिल्ला आणि रामोशींना एकत्र करून ब्रिटिश विरोधी बंड पुकारलं होतं. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की एकीकडे लोक होर पडत आहेत आणि हे राणीला भारताची सम्राटनी कसं काय बहाल करतायत, समजतंय. त्यामुळे त्या ठिकाणी यांचं बंड आहे याच कालखंडामध्ये, ठीक आहे, जेव्हा लॉर्ड लिटनचा कालखंड होता, व्हाईसरॉय होता आणि संपूर्ण भारतामध्ये दुष्काळ पडला होता. हा दुष्काळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पायी चालून आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंनी अभ्यासला होता. आणि त्यानंतर त्यांनी असं ग्राह्य केलं होतं की भारतामध्ये किती रे तर जवळजवळ 50 लाख लोकांचा मृत्यू झाला, अशी ब्रिटिशांची सरकारी आकडेवारी होती, ठीक आहे. आता सरकारी आकडेवारी कशी असते हे आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे, ठीक आहे. तरी ब्रिटिशांची सरकारी आकडेवारी होई सगळी तिथं दिलेली. त्यानंतर 1896 ते 1897 दरम्यान, लक्षात घ्या, 1896 ते 1897 दरम्यान लॉर्ड एल्जिंग दुसरा हा भारताचा व्हाईसरॉय होता, ठीक आहे. ज्याचं एक वाक्य बघा, जगप्रसिद्ध, याचा इतिहास प्रसिद्ध वाक्य लॉर्ड एल्जिंग दुसऱ्याचा, तो म्हटला होता की आम्ही भारत शस्त्राच्या बळावर जिंकलोय म्हणे आणि शस्त्राच्या बळावरच भारतावर राज्यकरण ढेकळं, ठीक आहे. तर ह्याचं हे वाक्य होतं काय, किंवा आम्ही त्या ठिकाणी काय करणार आहे, शस्त्राने भारत जिंकलाय आणि शस्त्राच्या बळावरच त्याच्यावर राज्यकरण, हे लॉर्ड एल्जिंग दुसऱ्या याचं वाक्य आहे. याच्या कालखंडामध्ये उत्तर, मध्य आणि दक्षिण भारत या भागामध्ये दुष्काळ पडला, समजतंय, या भागामध्ये दुष्काळ पडला. आणि याने मग उपाययोजना केल्या ना ह्याने उपाययोजना. ह्याने काय केलं माहिती का, ह्याने हाँगकाँग वरून गहू आयात केली होती, लक्षात घ्या. हाँगकाँग वरून काय केली, गहू आयात केली. पण त्या गव्हासोबत उंदरं आली, उंदरामुळे मुंबई आणि पुणे या ठिकाणी प्लेगची साथ पसरली. मुंबईचं वातावरण प्लेग विरोधी होतं म्हणून मुंबईमध्ये त्याची जास्त साथ पसरली नाही. पण जेव्हा ही प्लेगची साथ पुणे इथं आली त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं निवारण करण्यासाठी, कारण पुण्यामध्ये ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरली होती, त्यामुळे त्याचं निवारण करण्यासाठी काय करण्यात आलं तर प्लेग कमिशनर रँड याची नियुक्ती करण्यात आली. आणि परिणामी 22 जून 1897ला झालं होतं असं की दामोदर चापेकर आणि त्या ठिकाणी बाळकृष्ण चापेकर यांनी रँडचा वध केला होता पुण्याच्या गणेश खिंडीमध्ये, ठीक आहे. तर ते पुढे आपण क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये पाहणारच आहे. पण त्यावेळेस सरकारी आकडेवारी म्हणते की असंख्य लोकांचा मृत्यू झाला होता. ह्यांना वेळही नव्हता की ते किती लोक आहेत हे सांगण्यासाठी. त्यानंतर वेवेल आपण जेव्हा बघतो पुढे 1943 मध्ये, बरं का, आता भारत स्वातंत्र्य व्हायला काही वर्ष बाकी आहेत, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी लॉर्ड वेवेल हा भारताचा व्हाईसरॉय म्हणून आला होता.
लॉर्ड वेवेलच्या कालखंडामध्ये झालं असं की बंगाल प्रांतामध्ये दुष्काळ पडलाय. ठीक आहे, बंगाल प्रांतामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्यामध्ये 15 लाख लोकांचा मृत्यू झाला. लक्षात घ्या, हे असे एकूण 9 दुष्काळ आहेत जे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. आता याच्यावर ब्रिटिशांनी काही उपाययोजना केली का रे? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडला, ठीक आहे, मान्य, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडला, मग याच्यावर काही उपाययोजना, काही कमिशन वगैरे लावले का? मग ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. लक्षात घ्या, हे झाले एकूण 9 दुष्काळ जे संपूर्ण भारतामध्ये पडले होते. आता वेगवेगळ्या कालखंडामध्ये याच्यावर उपाययोजना करण्यासाठी वेगवेगळे कमिशन जे आहे ते नियुक्त केले होते. ठीक आहे, आणि ते त्या ठिकाणी आपण आता पाहणार आहेत. काही काही आयोग नियुक्त केले होते यांनी आणि कशारित्या भारतामध्ये हे दुष्काळ जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न नाही म्हणता येईल, ते कमी करण्याचे नाटकं या ब्रिटिशांनी कशी केले. ठीक आहे, पहा आता सगळ्यात पहिले जेव्हा ब्रिटिशांचं गव्हर्नमेंट भारतामध्ये लागू झालं म्हणजे 1 नोव्हेंबर 1858 राणी व्हिक्टोरियाचा जेव्हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त झाली आणि भारतामध्ये ब्रिटिशांचं शासन सुरू झालं प्रत्यक्ष, त्यावेळेस लॉर्ड कॅनिंग हा भारताचा व्हाईसरॉय होता. आणि लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडामध्ये काय तर भारतामध्ये दुष्काळ का पडतो याची कारणे शोधण्यासाठी इसवी सन 1866 मध्ये, ठीक आहे, इसवी सन 1866 मध्ये जॉर्ज कॅम्पबेल याच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली. ठीक आहे, जॉर्ज कॅम्पबेल यांच्या अध्यक्षतेखाली काय केली, एक समिती जी आहे ती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली. ह्याचा उद्देश काय होता, कशासाठी गठीत करण्यात आली तर ह्यो काय म्हणला, म्हणजे त्यावेळेस भारताचा व्हाईसरॉय कोण होता, लॉर्ड कॅनिंग. लक्षात राहून द्या, व्हाईसरॉय होता लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, लॉर्ड कॅनिंग हा भारताचा व्हाईसरॉय होता आणि ह्याच्यासाठी म्हणजे यांनी याच्या अध्यक्षतेखाली ही समिती का स्थापन केली, कारण भारतामध्ये दुष्काळ का पडतो बाबा, ठीक आहे, भारतामध्ये दुष्काळ का पडतो याची कारणे शोधायची. समजतंय? मग आता कारणे काय सांगितली, दुष्काळ का पडतो, उद्देश काय, दुष्काळाची कारणे शोधणे व उपाय सुचवणे. ठीक आहे, उपाय सुचवणे यासाठी काय केलं त्या ठिकाणी त्यांनी हे कमिशन जे आहे जॉर्ज कॅम्पबेल कमिशन जे आहे ते नियुक्त केलं. आता या समितीने काय सांगितलं, दुष्काळ का पडतो याची कारणे सांगितली. काय कारण आहेत रे म्हणे, एक तर म्हणे अनिश्चित पाऊस आहे, अनिश्चित पावसाळा. ठीक आहे, पावसाचं जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी काय अनिश्चित आहे, म्हणजे पडला तर असा पडतो की उभं पीक वाहून जातं, नाही तर पडत नाही तर असा पडत नाही की काही येतच नाही, शेतामध्ये कुसळवी येत नाही, अशा प्रकारचा पाऊस आहे म्हणे भारतामध्ये. काय करणार बरं. दुसरं असं आहे, एकीकडे पाऊस झाला नाही झाला तरी दुसरं कारण यांनी सांगितलं. लक्षात घ्या, पहिलं कारण सांगितलं अनिश्चित पावसाळा भारतामध्ये, ठीक आहे, कॅम्पबेल कमिशनने. आणि दुसरं कारण काय सांगितलं, दुसऱ्यामध्ये तो म्हणतोय की जमीनदाराकडून शेतकऱ्यांचं शोषण होत आहे. म्हणजे हे ब्रिटिश टकूचे लय चांगले म्हणे. ठीक आहे, फक्त जमीनदार काय करतायत म्हणजे शेतकऱ्यांचं शोषण करतायत. त्यामुळं त्या ठिकाणी भारतामध्ये काय होतंय, शेतकरी जो आहे तो पूर्णतः म्हणजे व्यवस्थित स्वतःला झोकून देऊन काम करत नाही, असं कॅम्पबेल या समितीचं म्हणणं होतं. लक्षात घ्या, उद्देश काय होता, दुष्काळाची कारणे शोधणे आणि त्याच्यावर उपाय सुचवणे. कारणे शोधली, कारणे 2 होती, एक अनिश्चित पावसाळा आणि दुसरं जमीनदाराकडून शेतकऱ्याचे काय होतंय म्हणे शोषण होत आहे. मग आता उपाय काय रे, कुठे गेले उपाय, हा आता ह्याच्यावर उपाय काय करायचा म्हणे, एक काम कर म्हणे. ठीक आहे, उपाय काय करायचा, एक काम करा म्हणे, ज्याप्रमाणे तुम्ही रेल्वे विकसित केली ना, रेल्वे, ठीक आहे, रेल्वे ज्या पद्धतीने विकसित केली ना त्या पद्धती तुम्ही कालव्यांचा विकास करा. ज्या पद्धतीने रेल्वे विकसित केली आहे त्या पद्धतीने काय करा, तुम्ही कालव्यांचा विकास करा, असं कोण म्हणतोय, कॅम्पबेल म्हणतोय. कुणाला म्हणतोय, ब्रिटिश सरकारला म्हणतोय. ठीक आहे, त्यानंतर तो काय म्हणतोय, दुसरा उपाय की दुष्काळ निवारण करणे. ठीक आहे, दुष्काळ निवारण हा
अधिकार किंवा हे जी जबाबदारी असते म्हणे, दुष्काळ निवारण करण्याची जी जबाबदारी असते ती जिल्हा अधिकाऱ्याची असते म्हणे. ठीक आहे, जिल्हा अधिकारीकडे काय करा तुम्ही ठिकाणी सगळी जबाबदारी द्या. ठीक आहे, म्हणजे काय करा, जिल्हा अधिकारी काय करू शकतो, दुष्काळ निवारण करू शकतो. समजतंय. त्यानंतर दुष्काळ निवारण करण्यासाठी एक आयोग गठीत करण्यात यावा. काय म्हणला तो, आयोग गठीत करण्यात यावा. अशा 3 उपाययोजना दुष्काळासाठी त्यांनी सुचवल्या. कुणी, जॉर्ज कॅम्पबेलने. व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडामध्ये होता दुष्काळाची कारणे शोधणे व त्यावर उपाय सुचवणे. त्यामध्ये कारणे सांगितली, अनिश्चित पावसाळा आहे आणि जमीनदाराकडून काय होते, शेतकऱ्यांचे शोषण जे आहे ते होत आहे. त्यासोबतच रेल्वेचा त्या ठिकाणी काय उपाय. ठीक आहे, रेल्वे जे आहे, जसं रेल्वेचं जाळं वाढत चाललंय तसं कालवे सुद्धा काय करा, नद्यांपासून कालवे काढा. त्यानंतर दुष्काळ निवारण करण्याची जबाबदारी जी आहे ती दिली जिल्हाधिकाऱ्यांकडे. समजताय. आणि त्यानंतर एक आयोग गठीत करण्यात यावा असं कॅम्पबेल कमिशनने किंवा समितीने सांगितलं होतं. आता लक्षात घ्या, आयोग गठीत करण्यात यावा म्हटलं नाही, समजतं ना. मग केला ना मग आयोग गठीत, कधी, लॉर्ड लिटनच्या कालखंडामध्ये, स्ट्रॅची आयोग. ठीक आहे, लॉर्ड लिटनच्या कालखंडामध्ये 1878 ला स्ट्रॅची आयोगाची स्थापना करण्यात आली. स्ट्रॅची आयोग. ठीक आहे, स्ट्रॅची आयोग. आता आयोग स्थापन केला 1878 ला. तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता रे, व्हाईसरॉय लॉर्ड लिटन. माहितीये, आताच मी तुम्हाला सांगितलं संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा दुष्काळ पडला तेव्हा भारताचा व्हाईसरॉय होता लॉर्ड लिटन. आणि याच्या अध्यक्षतेखाली काय केलं, एक आयोग गठीत करण्यात आला. समजते ना, एक आयोग गठीत करण्यात आला आणि सांगितलं की व्यापक उपाययोजना काय आहेत ते सांगा म्हणे तुम्ही. आता याच्या संदर्भामध्ये, दुष्काळा संदर्भामध्ये व्यापक उपाययोजना काय आहेत त्या आम्हाला सांगाव्या. मग त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या, स्ट्रॅची आयोगाने 2 त्या ठिकाणी शिफारशी दिल्या. एक तर म्हणे दुष्काळ निवारण्यासाठी तुम्ही 1,50,00,000 रुपयाचा फंड त्या ठिकाणी जमा करा. समजतंय, लक्षात घ्या, 1,50,00,000 रुपये फंड जमा करणे. आणि दुसरं त्या ठिकाणी उपाय सांगितला आहे की दुष्काळ दूर करणे ही जबाबदारी राज्य शासनाची असेल. लक्षात घ्या, म्हणजे प्रांतिक सरकारांची, राज्य शासनाची असेल. जॉर्ज कॅम्पबेलनी काय सांगितलं होतं, जिल्हाधिकाऱ्याचे असन. हे काय म्हणते टकूचं, राज्य शासनाचे असन. समजताय. म्हणजे अशा रीत्या ह्यांनी 2 उपाययोजना ज्या आहेत स्ट्रॅची आयोगाने सांगितल्या होत्या. पुढे चलून लायल कमिशन आलं होतं. ठीक आहे, मी इथंच लिहितो, 1897 लॉर्ड एल्जिंग दुसरा हा भारताचा व्हाईसरॉय होता. मी तुम्हाला आता सांगितलं, ज्यामुळे रँडचा वध झाला, गहू आयात करण्यात आली. ठीक आहे, गव्हासोबत उंदरं आली, उंदरामुळे प्लेग पसरला. त्यावेळेस भारतामध्ये लायल कमिशन. आता हे लायल आहे, काही पुस्तकामध्ये तुम्ही रॉयल ही वाचता, रॉयल कमिशन. ठीक आहे, तर मला संदर्भ जेव्हा मी पाहितले तेव्हा 2 वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे, काही प्रिंट मिस्टेक असू शकते, पण दोन्ही पुस्तकं चांगले ऑथराइज पुस्तक आहे. त्यामुळे लॉयल किंवा रायल, ठीक आहे, रॉयल किंवा लायल असं दोन्ही त्या ठिकाणी बरोबर. कमिशन म्हणून त्याला त्या ठिकाणी ओळखलं जातं. जे आलं होतं तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता रे, सर लॉर्ड एल्जिंग दुसरा. लॉर्ड एल्जिंग दुसरा. ठीक आहे, लॉर्ड एल्जिंग दुसरा हा कोण होता, भारताचा व्हाईसरॉय होता. आता याच्या कालखंडामध्ये लक्षात घ्या, ह्याच्या कालखंडामध्ये काय तर हे लायल कमिशन किंवा रॉयल कमिशन जे आहे ते नियुक्त करण्यात आलं की बाबा उपाययोजना सुचव. तेव्हा याने असं सांगितलं, लॉयल कमिशनने असं सांगितलं की तुम्ही काय करा म्हणे, स्ट्रॅची आयोगाच्या शिफारशी व्यवस्थित लागू करा. म्हणजे हे व्यवस्थित लागू नव्हत्या. समजताय. लॉयल कमिशनने काय सांगितलं, स्ट्रॅची आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित लागू करणं आवश्यक आहे. समजताय. त्यानंतर लॉर्ड कर्झनच्या कालखंडामध्ये दुष्काळ पडला होता. तेव्हा सर अँटनी मॅकडॉनल्ड कमिशन स्थापन करण्यात आलं होतं. ठीक आहे, सर अँटनी
मॅकडॉनल्ड कमिशन हे स्थापन करण्यात आलं. कधी? तर लॉर्ड कर्झन जेव्हा भारताचा व्हाईसरॉय होता. म्हणजे यावेळेस भारताचा व्हाईसरॉय कोण आहे? लॉर्ड कर्झन. आणि लॉर्ड कर्झनने त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही काय करा, अँटनी मॅकडॉनल्ड कमिशन, तुम्ही जरा दुष्काळासंदर्भात व्यापक उपाययोजना सुचवा. समजताय? व्यापक उपाययोजना जी आहे ती त्या ठिकाणी सुचवणं गरजेचं आहे. असं कोण म्हटलं? अँटनी मॅकडॉनल्ड कमिशन म्हणला, सॉरी लॉर्ड कर्झन म्हटला. लॉर्ड कर्झननी मॅकडॉनल्डच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली. आता मॅकडॉनल्डने सांगितलं की लायल कमिशनच्या उपाययोजना योग्य आहेत. हे ह्याच्यावर ढकललं. लायल कमिशनच्या उपाययोजना योग्य आहेत आणि ते त्या ठिकाणी व्यवस्थित चालू करण्यासाठी एक कायमस्वरूपी आयोग गठीत करणं गरजेचं आहे. केलं तर नाहीच, पण कायमस्वरूपी आयोग गठीत करणं गरजेचं आहे. हे कोण म्हणला? सर अँटनी मॅकडॉनल्ड म्हटलं. समजताय? म्हणजे अशा रीत्या 1866 मध्ये जॉर्ज कॅम्पबेल कमिशन, 1878 मध्ये स्ट्रॅची आयोग आणि 1897 मध्ये लायल किंवा रॉयल कमिशन आणि 1900 साली सर अँटनी मॅकडॉनल्ड कमिशन जे आहे ते गठीत करण्यात आलं, ज्यांनी काय केलं? भारतामध्ये व्यापक उपाययोजना सुरू करण्यास सांगितल्या. समजताय? ठीक आहे. तर हे होते भारतातील संपूर्ण दुष्काळ. लक्षात घ्या, याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही. त्यामुळे इतकं सगळं त्या ठिकाणी पाठ करा. व्यवस्थितपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. असंच त्या ठिकाणी सोबत राहा आणि आपलं जे काही अभ्यास आहे तो चालूच ठेवा. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.